नमस्कार मित्रांनो, राज्यातील तब्बल 39,31,000 नवीन घरकुलांची अंतिम प्रतीक्षा यादी निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे। पण या यादीत तुमचे नाव असेल तर काय करायचे जाणून घ्या। आवास प्लस मोहिमेत लाखो नागरिकांचे स्वय सर्वेक्षण पूर्ण झाले असून चेकद्वारे 50% लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी झाली आहे। 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये या याद्यांचे वाचन करून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आहे। जर तुम्ही पात्र असूनही तुमचे नाव यादीत नसेल तर लगेच ग्रामसभेत आक्षेप नोंदवा किंवा जिल्हास्तरीय अपील समितीकडे दाद मागा। मात्र लक्षात ठेवा, पक्के घर, चारचाकी वाहन, ट्रॅक्टर, 15,000पेक्षा जास्त मासिक उत्पन्न, शासकीय नोकरी किंवा 2.5 एकरापेक्षा जास्त बागायत जमीन असणारी कुटुंबे या योजनेसाठी अपात्र ठरतील। येत्या 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत असून त्यानंतर याद्या अंतिम केल्या जातील। त्यानंतर प्राधान्यक्रमानुसार नवीन उद्दिष्ट मिळताच प्रत्यक्ष घरकुलांचे वितरण सुरू होईल। तुमच्या गावातील घरकुल यादीत तुमचे नाव आले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। हा महत्त्वाचा व्हिडिओ गरजू शेतकरी व ग्रामस्थांना नक्की शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या योजना मित्र चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा।